वेंगुर्ला सोडल्याबरोबर गोवाच्या गाड्या दिसायला लागल्या, GA04. मागे 2-3 बाईक्स पण होत्या. हा हे वेंगुर्ला शिरोडा रोड. हा पण रस्ता चांगला आहे. असा आधी मुंबई गोवा हायवे असायचा, आजूबाजूला मस्त झाडी आणि मधून असा हा रोड. आता काय मुंबई गोवा हायवेचं कहाणी तुम्हाला काय सांगू. कॉन्क्रीटचा रोड झालाय, पण काही उपयोगाचा नाही असं वाटतं. आताच कालचं मतदान जे झालं ना, त्या मतदानाला जाणारे जे लोक होते, जे मतदार होते, त्यांची अवस्था अक्षरशः म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत अशी झाली होती. रात्री 10 वाजता मिळणारी गाडी रात्री 12 वाजता मिळाली. कारण STच्या त्या गाड्या ना, त्या सुद्धा सगळ्या बुक होत्या. आणि मग जे मतदार निघाले होते मतदान करण्यासाठी, ते जवळजवळ दुपारी आणखी एक ब्रिज, काय सुंदर ब्रिज आहे आणि काय सुंदर नजारा इकडचा. हिरवी हिरवी झाडं आजूबाजूला आणि मध्ये हिरवंच पाणी आहे. वा वा. हा तर मतदान करणारे जे मतदार होते, गावी जाणारे, ते बरेच उशीर झाले. त्यांना खूप उशीर झाला, कारण मुंबई गोवा हायवे एकदम जाम झालेला. कारण बऱ्याच गाड्या मतदान करण्यासाठी गावाकडे निघाल्या होत्या. असो तर आपला हा जो आपला रस्ता आहे ना, मस्त आहे, सुंदर आहे. हे जे गाव आहे हे आहे टांग. टांग नाही, टांक. उजव्या बाजूला आहे आरवली चौपाटी. आणि शिरोडा फक्त 4 किलोमीटर राहिले. समोर आहे देव विठोबा संस्थान आरवली मंदिर आहे मध्ये. शिरोडा 2 किलोमीटर वरती राहिलाय. आणि समोर बघा जुनं घर आहे मस्त. पोचलो आहोत शिरोडाला. तेरेखोल किल्ला 7 किलोमीटर आहे उजव्या बाजूला. आणि हे आहे शिरोडा. खाडेकर विद्या प्रतिष्ठान शाळा आहे. दुकानं बंद का आज? अच्छा अच्छा. सिंधुदुर्ग आणि गोवा म्हणजे फक्त सिंधुदुर्ग आणि गोवाच नाही, पण ग्रामीण ठिकाणी हीच ऐश असते. 1 वाजता मस्तपैकी बंद करायचं, जेवायचं आणि झोपायचं.
आणि मग परत 4 वाजता दुकानं उघडायची. उजव्या बाजूला केरवाडा चौपाटी आहे, जाऊन बघूया तरी. फक्त 2 किलोमीटरवरच आहे, पटकन जाऊन येऊ. प्राथमिक शाळा, मस्त शाळा आहे. समोरून बघा ट्रॅफिक जाम झालेला आहे. त्या गायी शांत असतात. हा जो बीच तुम्ही पाहताय तो आहे केरवाडीचा बीच. शिरोडापासून पुढे साधारण 5 किलोमीटर अंतरावरती हा बीच आहे. अतिशय सुंदर बीच आहे. तिकडे समुद्र आहे आणि तो समुद्र असा आतमध्ये घुसतो आणि या बाजूला येतो. अतिशय सुंदर आहे आणि मेन म्हणजे बीच वरती बिलकुल घाण नाहीये, एकदम स्वच्छ बीच आहे आणि पांढरी वाळू आहे.
आपला सफर कोकण किनाऱ्यांची ही जी सिरीज आपण केली होती त्यातला हा मला वाटतं शेवटचा बीच असावा कोकण किनारपट्टीचा. आणि कारण आपण आता पुढे गेलो तर गोव्याला जाणार. सफर कोकण किनाऱ्यांची या आपल्या सिरीज मधला कोकणातला हा एक शेवटचा ब्रिज आहे, औरोंदा ब्रिज. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर गोवा राज्याची बॉर्डर सुरू झाली. पुढे चेकपोस्ट आहे. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली, हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले, तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही वेलकम आहेत. तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन सिरीजमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हां, उद्यापासून वॅगॅटोरला रॉयल एनफिल्डचा रायडर मेनियाचा इव्हेंट सुरू होतोय. तो 3 दिवसाचा आहे, 22, 23 आणि 24. तर त्याचंही काही व्हिडिओ शूटिंग मी करण्याचा प्रयत्न करेन. खूप सारे इव्हेंट्स असतात पण सगळं कव्हर करायला मिळत नाही. तरी पण आपण प्रयत्न करू, जास्तीत जास्त इव्हेंट आपण कव्हर करू. तर मित्रो, या सिरीजमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुन्हा भेटू. धन्यवाद.